शिर्डीला साई दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना आता 5 लाखांचं विमा कवच मिळणार आहे। गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती साई संस्थानने साई भक्तांना दिलासा दिलाय। शिर्डीत दर्शनासाठी येताना भाविकांचा अपघात झाल्यास उपचाराचा खर्च आणि मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपये मिळणार आहेत। साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचा मालेगाव दौरा रद्द झालाय। मालेगावात संत संमेलन पार पडणार आहे। या संत संमेलनात साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना हिंदूवीर पुरस्कार दिला जाणार होता, मात्र त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचा दौरा रद्द झालाय। प्रशांत कोरटकरला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। कोर्टाने कोरटकरला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। त्यानंतर प्रशांत कोरटकरच्या वकिलांनी जामिनासाठी अर्ज केला, मात्र जामीन अर्जावरती 1 तारखेला पुन्हा सुनावणी होणार आहे। त्यामुळे कोरटकरला 1 तारखेपर्यंत तुरुंगातच राहावं लागणार आहे। नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवरती महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेची संस्थापक प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। बँकेचं पुनरुज्जीवन करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेची प्रशासक म्हणून नेमणूक करण्यात आली। मुलुंड पश्चिममध्ये 1800 मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीला गळती लागली आहे। जलवाहिनी दुरुस्तीचं काम युद्धपातळीवरती सुरू आहे। दरम्यान नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन केलं जात आहे। पुण्यात पाणी पुरवठ्याचा प्रश्न गंभीर झालाय। शहरातील अनेक भागात पाणी पुरवठा विस्कळीत झालेला आहे। वडगाव शेरी, खराडी, शिवणे, वारजे या भागातील पाणी पुरवठा विस्कळीत झालाय। पुण्यात अवैधरित्या सुरू असलेल्या हुक्का पार्लरवरती पोलिसांनी कारवाई केली आहे। या प्रकरणी 3 आरोपींवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुणे विभागाला 40 नव्या एसटी बसेस मिळाल्यात। स्वारगेट, शिवाजीनगर, इंदापूर आणि बारामती या 4 विभागांसाठी प्रत्येकी 10 एसटी बसेस देण्यात आल्या। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नागपुरातील माधव नेत्रालयाचं भूमिपूजन करण्यात आलं। यावेळेला पंतप्रधान मोदींनी नागरिकांना गुढीपाडवा आणि नववर्षाच्या मराठीतून शुभेच्छा दिल्या। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माधव नेत्रालयाचं आणि संघाच्या कार्याचं कौतुक केलंय। माधव नेत्रालयामुळे हजारो लोकांच्या जीवनातून अंधकार दूर होईल असं पंतप्रधान मोदी म्हणाले। तर संघ एक अविरत चालणारा यज्ञ आहे। संघाचे स्वयंसेवक कधी थकत नाहीत आणि कधी थांबत नाहीत असं म्हणत संघाच्या कार्याचं कौतुक केलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नागपूर दौऱ्यादरम्यान दीक्षाभूमीला भेट दिली। दीक्षाभूमीवरती जात त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तब्बल 12 वर्षांनंतर नागपूरच्या संघ मुख्यालयाला भेट दिली। यावेळेला त्यांनी रेशीमबागेतील स्मृती मंदिर परिसरात डॉक्टर हेडगेवार आणि गोळवळकर गुरुजींच्या स्मृतीला अभिवादन केलेलं आहे। यावेळेला सरसंघचालक मोहन भागवत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी त्यांच्यासोबत उपस्थित होते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही माधव नेत्रालयाच्या कार्याचं कौतुक केलंय। सेवा कार्यामागे संघ विचाराची प्रेरणा आहे। माधव नेत्रालय संपूर्ण भारतासाठी उपयोगी ठरेल असं फडणवीस म्हणाले। पंतप्रधान मोदींनी नागपुरातील सोलार डिफेन्स अँड एरोस्पेस कंपनीतील सुविधांचं उद्घाटन केलं। याबरोबरच सोलर कंपनीतील 1250 मीटर रनवेचं सुद्धा पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं आहे। काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरती टीका केली आहे। अनेक उद्योग महाराष्ट्राच्या बाहेर गेलेत, त्यापेक्षा मोठे उद्योग पंतप्रधान मोदी महाराष्ट्राला देणार होते। आज निराशा झाली असं लोंढे म्हणाले। गिरीश महाजनांनी एकनाथ खडसेंवरती जमिनीवरून केलेल्या टीकेला खडसेंनी प्रत्युत्तर दिलंय। महाजनांना कल्पना नसेल ही जमीन वडिलोपार्जित आहे। त्यांचा जन्म झाला नसेल तेव्हापासून ही जमीन माझ्याकडे आहे। माझा संघर्ष महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आहे, वैयक्तिक नाही, अशा शब्दात खडसेंनी महाजनांना उत्तर दिलंय। पालघरमध्ये मनसेतील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावरती आलाय। मनसैनिकांना गुढीपाडवा मेळाव्यासाठी आवाहन करणाऱ्या बॅनरवरील मनसे नेते अविनाश जाधव यांच्या फोटोला काळं फासण्यात आलंय। पालघरमधील मनसे पदाधिकाऱ्यांनी हे कृत्य केल्याचं समोर आलंय। शेतकऱ्यांची कर्जमाफी करणं हे महायुतीच्या जाहीरनाम्यामध्ये असून दिलेल्या आश्वासनाची नक्कीच पूर्तता केली जाईल असं आश्वासन राधाकृष्ण विखे पाटलांनी दिलंय। येणाऱ्या प्रत्येक वर्षात लोकाभिमुख काम करणं आणि योजना राबवणं हे महायुतीचं धोरण आहे असं विखे पाटील म्हणाले। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत डिक्कर यांना जामीन मंजूर करण्यात आलाय। जिगाव प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांकडून खंडणी मागितल्याच्या गुन्ह्याखाली त्यांना अटक करण्यात आली होती। कारागृहाबाहेर येताच कार्यकर्त्यांनी त्यांना हार घालून त्यांचा सत्कार केला। ठाण्यातील ठाकरे गटाचे विभाग प्रमुख प्रकाश पायरेंसह इतर पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला, त्यामुळे ठाण्यामध्ये उभाटाला मोठा धक्का बसलाय। जळगाव आणि भुसावळच्या अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला, त्यामुळे मराठी नववर्षाच्या पहिल्या दिवशी शिवसेना उभाटाला मोठा धक्का बसलाय। सिंधुदुर्गात झालेल्या अवकाळी पावसामुळे आंबा आणि काजू पिकाचं मोठं नुकसान झालंय। काढणीला आलेला आंबा गळून पडल्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय।
सोलापूर बाजारात 16,000 क्विंटल लाल कांद्याची आवक झाली आहे. त्याला सरासरी 1200 रुपये दर मिळाला आहे. धुळे बाजारात 1,310 रुपये तर जळगाव बाजारामध्ये 900 रुपये दर मिळाला. पुन्हा एकदा हरभऱ्यावरती 1 एप्रिलपासून आयात शुल्क आकारण्यात येणार आहे. अर्थ मंत्रालयाच्या महसूल विभागाने याबाबत अधिसूचना जारी केली आहे. यावर्षी हरभरा उत्पादन जास्त होण्याची अपेक्षा असताना या सरकारने 10% आयात शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बेदाणा शेतीमालाची 701 रुपये प्रति किलो या उच्चांकी दराने विक्री झाली आहे. बेदाण्याला 50 ते 701 रुपये व सरासरी 250 रुपये प्रति किलो इतका दर मिळाला आहे. राज्यातील बाजार समित्यांमध्ये 10 क्विंटल 620 किलो गव्हाची आवक झाली आहे. गव्हाला सर्वसाधारण दर हा 2,832 रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला. यंदा वातावरणातील बदलांमुळे आंबा उत्पादन कमी प्रमाणावरती झालं असून नेहमीच्या तुलनेत बाजारात आंब्यांची आवक 30% घटली असल्यामुळे दरामध्ये वाढ झालेली आहे. 1 डझन हापूस आंब्याला 900 ते 1,500 रुपयेपर्यंतचा दर मिळतोय. नांदेडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत पाडव्याच्या दिवशी हळदीला यंदाचा उच्चांकी भाव मिळालाय. 14,700 रुपये प्रति क्विंटलने हळदीची विक्री झाली आहे. पाडव्याच्या मुहूर्तावरती नवीन हळद विक्रीला आल्यामुळे दर आणखीन वाढण्याची शक्यता आहे. यवतमाळ जिल्ह्याच्या पुसद बस स्थानकातील खड्ड्यांमुळे वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. खड्ड्यांमुळे अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. अनेक वेळा तक्रार करून सुद्धा प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचं स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. जळगावमध्ये लाच घेताना एका ट्रॅफिक पोलिसाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झालाय. या प्रकरणामुळे पोलीस दलामध्ये खळबळ माजली आहे. वाशिममध्ये पालिकेकडून 6 ते 9 दिवसाआड पाणी पुरवठा केला जातोय. दरम्यान पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवरती खासगी टँकरच्या दरात मोठी वाढ झाली आहे. 700 ते 800 रुपयांना मिळणारा पाणी टँकर आता 1,000 ते 1,500 रुपयांना खरेदी करण्याची वेळ या नागरिकांवरती आली आहे. बीडच्या माजल गावात जिजाऊ रथयात्रेचं जोरदार स्वागत करण्यात आलंय. आमदार प्रकाश सोळंके यांनी रथयात्रेमध्ये सहभाग घेतला. लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात शांतता समितीची बैठक घेण्यात आली. आगामी सण उत्सवाच्या काळात शांतता राखण्याचं आवाहन करण्यात आलंय. चंद्रपुरात 3 एप्रिलपासून देवी महाकाली यात्रेला सुरुवात होणार आहे. यात्रेसाठी राज्य सरकारकडून 3 कोटी रुपये देण्यात आलेले आहेत. दरम्यान आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी या यात्रेची पाहणी करत आढावा घेतलाय. पालघरमध्ये पुढील 3 दिवस अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोसबाड कृषी हवामान केंद्राने पावसाचा अंदाज व्यक्त केला, त्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचं वातावरण आहे. रमजान ईद निमित्ताने परभणीत बाजारपेठ सजलेली आहे. खरेदीसाठी मुस्लिम बांधवांनी बाजारपेठेत मोठी गर्दी केली. सोलापुरात कष्टकरी कामगारांसाठी महत्त्वाचा असणारा गृहप्रकल्प अंतिम टप्प्यामध्ये आलाय. सोलापूर जवळील दाहिटणे इकडे राष्ट्रतेज अटल कामगार गृहनिर्मिती संस्थेकडून 5,000 घरांसाठी घरकुल प्रकल्प बांधला जातो. लवकरच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या प्रकल्पाचं लोकार्पण होणार आहे. सोलापुरात उन्हाचा तडाखा वाढलाय. तापमानाचा पारा 41.4 अंशांवरती गेलाय. दरम्यान एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच तापमान 42 अंशांवरती जाण्याची शक्यता वर्तवली जाते. छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिनानिमित्ताने मालेगावात मशाल मूक पदयात्रा काढण्यात आली आहे. या यात्रेमध्ये तरुणांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. रमजान ईद आणि गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवरती सांगलीमध्ये पोलीस दलाकडून संचलन करण्यात आलंय. नागरिकांना शांतता आणि सुव्यवस्था राखण्याचं आवाहन करण्यात आलंय. छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिनानिमित्ताने शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने भुसावळमध्ये मूक पदयात्रा काढण्यात आली. नागरिकांनी मोठ्या संख्येने पदयात्रेमध्ये सहभाग घेत महाराजांना अभिवादन केलंय. गुढीपाडवा आणि मराठी नववर्षानिमित्ताने जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली. देहूच्या मुख्य मंदिरात विठ्ठल रुक्मिणी मातेस फुलांची सजावट करण्यात आली. दरम्यान भाविकांनी दर्शनासाठी मंदिरात मोठी गर्दी केली. विक्रमगड इकडे आदिवासी शेतकरी महिलांनी शेतातील माती घरी आणून तिचं पारंपरिक पद्धतीने पूजन केलंय. तर ब्राह्मणपाडा गावातील 60 महिलांनी सामुदायिक पद्धतीने होम हवन करत मातीची विधिवत पूजा केली. गुढीपाडवा निमित्ताने जळगावातील राम मंदिरापासून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेमध्ये चिमुकल्यांनी सहभाग घेतला. महिलांनी पारंपरिक पद्धतीने वेशभूषा परिधान करत ढोल ताशासह लेझिमच्या तालावरती ठेका धरला. मराठी नववर्ष आणि गुढीपाडव्याच्या निमित्ताने धुळ्यात विश्व हिंदू परिषद आणि हिंदू नववर्ष उत्सव समितीच्या वतीने भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेमध्ये आमदार अनुप अग्रवाल यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. लेझिम पथकासह टाळ मृदुंगाच्या गजरात वारकरी सहभागी झाले. खामगाव इथल्या शिक्षक दीपक महाकाळे यांनी गुढी उभारत स्वच्छतेचा संदेश दिलाय. यावेळेला स्वच्छतेबाबत जनजागृती करत नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
खासदार अशोक चव्हाण यांनी त्यांच्या निवासस्थानी गुढी उभी करून मराठी नववर्षाचं स्वागत केलं। अशोक चव्हाणांनी कुटुंबासह गुढी उभारत राज्यातील जनतेला नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या। अहिल्यानगर जिल्ह्यातील विखे पाटलांच्या लोणी गावात परंपरेनुसार गुढीपाडव्याला हनुमान मंदिरात गाव बैठक आयोजित करण्यात आली होती। विखे पाटलांसह गावातील शेकडो नागरिक या बैठकीला उपस्थित होते। दापोलीच्या पाच पांढरी गावात गुढीपाडवा साजरा करण्यात आलेला। यावेळेला रामाच्या देवळात गुढी उभी करण्यात आली। गुढीपाडव्याच्या निमित्ताने शिरूरच्या विविध गावांमध्ये पाडवा वाचन करण्यात आले। यामध्ये विविध गावात या वर्षात पाऊस कसा पडेल, जनावरांना आणि मानवांना हे वर्ष कसं जाईल याबाबत पाडवा वाचनातून भाकितं करण्यात आली। दादरमधील टायनी स्पिरिटोन या शाळेतील लहान बालकांनी गुढीपाडवा साजरा केला। चिमुकल्यांनी हातामध्ये झेंडे आणि लेझीम घेऊन मराठी नववर्षाचं स्वागत केलं। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सपत्नीक गुढी उभारत नववर्षाचं स्वागत केलं। राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांच्या निवासस्थानी पवार कुटुंबियांनी गुढी उभारली। गुढीपाडव्यानिमित्ताने मालेगावात सकल हिंदू समाज आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने हिंदू संत संमेलनाचं आयोजन करण्यात आलंय। साध्वी प्रज्ञा सिंह यांच्या उपस्थितीत हे संमेलन पार पडलं। गुढीपाडव्याच्या निमित्ताने हिंदू नववर्ष स्वागत समितीतर्फे पुण्यात भव्य शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं। या शोभायात्रेमध्ये पुणेकरांनी पारंपरिक वेशभूषेत मोठ्या उत्साहात सहभाग घेतला। जामनेरमध्ये मंत्री गिरीश महाजनांनी गुढीपाडवा साजरा केला। सहकुटुंब गुढी उभी करत विधिवत पूजा केली। हिंगोलीत पारंपरिक पद्धतीने गुढीपाडवा साजरा करण्यात आला। गुढीपाडव्याच्या दिवशी शेतजमीन, बैलजोडी आणि नांगराची पूजा करत शेतकऱ्यांनी शेती कामांना सुरुवात केली। रावेरमध्ये केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेंनी गुढी उभारली। मुक्ताईनगर इथल्या निवासस्थानी गुढी उभारत त्यांनी नववर्षाचं जल्लोषात स्वागत केलं। रायगडमध्ये घरोघरी गुढी उभारत नववर्षाचं स्वागत करण्यात आलं। फुलांच्या माळा, रंगीबेरंगी कापड, कलशाची गुढी उभी करत विधिवत पूजा करण्यात आली। वाशीत गुढीपाडव्यानिमित्ताने भव्य शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळेला महिलांसाठी विशेष लकी ड्रॉचं आयोजन करण्यात आलं होतं। विजेत्या महिलांना आकर्षक बक्षिसं देण्यात आली। गुढीपाडव्यानिमित्ताने गडचिरोलीत महिलांनी भव्य रॅली काढली। मराठमोळ्या वेशभूषेत महिला रॅलीमध्ये सहभागी झाल्या। याशिवाय महिलांचंच ढोल पथक रॅलीचं विशेष आकर्षण ठरलंय। रत्नागिरीत घरोघरी गुढी उभारत नववर्षाचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं। यावेळेला ठिकठिकाणी शोभायात्रा काढण्यात आली आहे। ढोलताशांच्या गजरात नागरिकांनी शोभायात्रेत सहभाग घेतलाय। चंद्रपूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात भव्य गुढी उभी करत गुढीपाडवा साजरा करण्यात आला। यावेळेला ढोलताशांच्या गजरात मल्लखांबाचं प्रात्यक्षिक सादर करण्यात आलं। जामनेरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने गुढीपाडव्याच्या निमित्ताने पथसंचलन करण्यात आलं। मंत्री गिरीश महाजन आपल्या नातवांसोबत पथसंचलनात सहभागी झाले। मराठी नववर्षाच्या निमित्ताने उल्हासनगरमध्ये भव्य शोभायात्रा काढण्यात आली। या शोभायात्रेमध्ये अश्वांनी संगीताच्या तालावरती नृत्य सादर करत सर्वांचं लक्ष वेधलं। गुढीपाडव्याच्या दिवशी सोनं चांदीच्या खरेदीची उलाढाल 5,000 कोटींच्या पुढे जाण्याचा अंदाज आहे। गेल्या 10 ते 12 दिवसांपासून सोनं चांदीचे भाव वाढत असले तरी सुद्धा सराफ बाजारात खरेदीचा उत्साह कायम आहे। गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती जळगावमध्ये सोने खरेदीसाठी ग्राहकांनी मोठी गर्दी केली आहे। सोन्याचे दर 92,000च्या पलीकडे गेलेत तरी बाजारपेठेत सोने खरेदीचा उत्साह अजून सुद्धा दिसून येतोय। पिंपरी चिंचवडमधील सराफ दुकानांमध्ये गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती सोने खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केली। गुंतवणुकीच्या दृष्टीने सोनं खरेदी उत्तम पर्याय असल्याचं ग्राहकांचं म्हणणं आहे। जळगाव जिल्ह्यातील प्रजाशक्ती क्रांती दलाचे पदाधिकारी करकी इथल्या प्रादेशिक विभागाच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांविरोधात साखळी उपोषणाला बसले। गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणाची दखल घेतली गेली नाहीये। त्यामुळे उपोषणस्थळी पाडवा साजरा करत उपोषणकर्त्यांनी भ्रष्ट अधिकाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी केली। कराड तहसील कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी काळी गुढी उभी करत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शेतकरी कर्जमाफीबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध केला आहे। यावेळेला स्वाभिमानीचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट झाली। स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळी गुढी उभारली। काळी गुढी उभी करत अजित पवारांनी शेतकरी कर्जमाफी संदर्भात केलेल्या वक्तव्याचा निषेध केला। सांगली स्वाभिमानी शेतकरी संघटनेने काळी गुढी उभी करत राज्य सरकारचा निषेध नोंदवला आहे। शेतकऱ्यांची कर्जमाफी नाकारल्याचा आरोप करत स्वाभिमानीकडून निषेध नोंदवण्यात आला आहे। लातूर पोलीस दलाच्या वतीने सायबर सुरक्षेबाबत जनजागृती करत लातूर मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं। या मॅरेथॉनमध्ये 8,000 धावपटूंनी सहभाग घेतला।